बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आपला दृष्टांत असा आहे की परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते. याविषयी दृष्टांत दिलेला आहे. तर कोणी एक मातभर ग्रस्त किंवा कोणी एक ग्रस्त त्याला भागवत सप्ताह, हरिकीर्तन, वेदपरायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा सोन्याप्ती भोजन यापैकी कोणते तरी एखादे जमेल ते धर्म कार्य करावा अशी त्याची इच्छा झाली. आता धर्म कार्य करावा अशी इच्छा झाली असताना त्याच्याकडं राहण्याची जागा शॉर्टमध्ये असल्यामुळं त्याने गावातील ग्रामपंचायतीला जाऊन भेट दिली आणि ग्रामपंचायतीची जी महाजनवाडी होती तर त्या महाजनवाडीची मागणी केली. कशासाठी मागणी केली? तर मी धर्म कार्य करणार आहे किंवा मला सप्ताह करायचा आहे, याच्यासाठी त्यांनी ती जागा महाजनवाडी मागून घेतली ग्रामपंचायतकडून. परंतु ज्यावेळेस तो आपल्या कुटुंबासह त्या महाजनवाडीत जाऊन राहू लागला आणि त्यावेळेस त्याला ती ऐसपैस जागा वाटली आणि चांगली जागा वाटली, तो तिथेच राहू लागला आणि धर्म कार्य करायचं तो विसरून गेला किंवा तो धर्मकार्य केलं नाही किंवा त्याला काय जे भागवत सप्ताह करायचा होता किंवा धर्माचं कार्य करायचं होतं ते न करता तो तिथे राहू लागला आणि ती महाजनवाडीच माझी आहे असं म्हणू लागला. तर असे काही दिवस निघून गेले. त्यानंतर ग्रामपंचायतनं त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्ही जागा आमची खाली करून द्या. त्यावेळेस तो मनुष्य ती जागा खाली करून देण्यास तयार नसल्यामुळं त्यांनी ग्रामपंचायतला सांगितलं की तुम्ही काय म्हणून आम्हाला बोलावणं पाठवतात. पण ग्रामपंचायतनं शिपाई पाठवला आणि त्यांना सांगितलं की जागा खाली करून द्या. तरीही तो मनुष्य जागा खाली करीत नाही. असं वारंवार त्यांनी निरोप पाठवून देखील तो मनुष्य जागा खाली करत नाही. यासाठी त्यांनी कोर्टामध्ये फिर्याद उधरली किंवा केस केली आणि त्या केसेसमध्ये की हा व्यक्ती धर्मकार्यासाठी मागून घेतलेली जागा तो ग्रामपंचायतला परत करत नाही म्हणून त्याच्यावर केस केली. त्यावेळेस त्या व्यक्तीला कोर्टानं हजर होण्यास सांगितलं. ज्यावेळेस ती व्यक्ती कोर्टामध्ये हजर झाली आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारलं गेलं की तुम्ही ही ग्रामपंचायतची महाजनवाडी का सोडत नाहीत? त्यावेळेस त्या व्यक्तीने असे उत्तर दिले की ही महाजनवाडीच माझीच आहे. त्यावेळेस जजनं किंवा कोर्टने विचारलं की बाबा ही तुझी जर आहे महाजनवाडी तर हिचे साक्ष पुरावे वगैरे तुझ्याकडे काय आहेत? ते साक्षी पुरावे जर असतील तुझ्याकडं तर ते आमच्याकडं किंवा तुझ्याकडं रजिस्ट्री असेल किंवा साक्षी पुरावे असतील तर ते आमच्याकडे आणून दाखल कर. त्यावेळेस तो इकडे तिकडे उडवडीची उत्तरे देऊ लागला किंवा त्याच्याकडे ते पुरावे नव्हते आणि म्हणून कोर्टानं त्यांना अशी शिक्षा ठोठावली की जोपर्यंत तुम्ही ही महाजनवाडी जोपर्यंत तुम्ही ग्रामपंचायतला परत करत नाही तोपर्यंत तुम्हाला जेलची शिक्षा म्हणजे काय असते त्याला कोर्टाची शिक्षा तर ती जेलमध्ये टाकल्या गेलं. जोपर्यंत तुम्ही ही महाजनवाडी सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला जेलमध्येच राहावं लागेल अशा प्रकारची त्याला शिक्षा फरमावली. तर हा दृष्टांत संपला. या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की या दृष्टांताचा सिद्धांत अशा पद्धतीचा आहे की हा जीवरूपी आता हे जे आहे तो जीव आता ह्या जसं इकडं महाजनवाडी ज्यांनी महाजनवाडीमध्ये म्हणजे ग्रामपंचायतकडून मागून घेतली होती त्याप्रमाणे हा जीवानं मी धार्मिक कर्ते करेल किंवा मोक्ष संपादन करेल अशी इच्छा कोणाकडे केली? तर ती इच्छा करण्याची इच्छा झाली म्हणले. मोक्ष संपादन करण्याचे सत्कार्य करण्याची इच्छा झाली. परंतु देवादिकाच्या शरीरामध्ये शरीर जरी मिळाले तरी आपल्याला मोक्ष संपादन करता येत नाही किंवा पशुपक्ष्याची शरीर जरी मिळाले तरी त्यांनाही आत्मज्ञान संपादन करता येत नाही. मग आत्मज्ञान
जर संपादन करायचं असेल तर पंचमहाभूताचा हा जो मनुष्य देह आहे तोच धारण करून आपल्याला आत्मज्ञान करून घेता येतं किंवा मनुष्य देहीचे नेण्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कर्पा अवलोकने दिला असे. तर भगवंतानं या जीवाला मनुष्य देह म्हणजे मोक्षाचं जंक्शन स्टेशन आहे, कारण मनुष्यामध्येच आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेऊ शकतो. मनुष्याच्या देहामध्येच आपल्याला ईश्वराच्या कृपेने सद्गुरूची प्राप्ती होते. सद्गुरूच्या प्राप्तीने आपल्याला अधिकार प्राप्त होतो किंवा आपण अधिकारी असतो, म्हणजेच आत्मनात्म विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्षीच्या अशा पद्धतीचे अधिकारी असून सद्गुरूला शरण जाऊन आपण सद्गुरूंनी दिलेला अनुग्रहाचं नामचिंतन आणि श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन अशा पद्धतीनं दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेऊन आपण मोक्ष आपल्याला कळवून घेता येतो. असे सद्गुरू आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्याला आत्मज्ञान होऊन आपल्याला मोक्ष मिळतो. तर याच्या कारणानं या जीवानं काय केलं की मनुष्य देह पंचमहाभूताकडून उष्णा घेतला. जसं की ग्रामपंचायतचा जागा महाजनवाडी जशी त्या व्यक्तीने मागून घेतली मी धर्मकार्य करील म्हणून, आणि तसंच जीवानं पंचमहाभूताकडे मला हे शरीर प्रदान करा, मी असणार धार्मिक कृत्य करील किंवा परमार्थाचं ज्ञान समजून घेईल किंवा मी कोण आणि देव कोण हे कळून घेईल किंवा मोक्ष काय हे कळून घेईल, याच्यासाठी पंचमहाभूताकडून हा देह मिळविला. पण या देहामध्ये येऊन तो जीव शब्दस्पर्श रूपरस गंध आणि कामक्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार यांच्या नादाला लागून तो धार्मिक कृत्य करण्यास विसरला किंवा धार्मिक ज्ञान आत्मज्ञान संपादन करणे, श्रवण ध्यासन करणे, तर हे सर्व विसरून जाऊन तो या 5 विषयांच्या आणि जे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार शेडी विकार आहेत यांच्या नादाला लागून तो सर्व विसरून गेला. आणि म्हणून पंचमहाभूतांनी शास्त्रद्वारा जीवास अनेक निरोप पाठविले की बाबा तू आमचा देह धारण केलेला आहेस, मग त्या निमित्तानं तू धर्म कार्य तर केलं नाहीसच आणि आमचा देहही आम्हाला परत देत नाहीस, तर याच्यावर उगीच ममत्व करू नकोस. आणि मग त्यांना निरोप पाठविला. काय निरोप पाठवला? निरोपाची म्हणजे शास्त्राच्या वचनाची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही. उलट क्वचित त्यांचा एखादा शनीही किंवा कोणी सत्पुरुष वेदांत श्रवण करण्यास त्याचा उपदेश करू लागला. इकडल्या तिकडल्या खोटेनाट्या गोष्टी सांगून इथं काय करावे, आपल्यास वेळ मिळत नाही अशा प्रकारचे बहाणे करून तो त्यांच्या उपदेशाचा अनादर करी. अशा रीतीने आज नाही उद्या नाही काही कालांतराने तरी आत्मविचार करून जीव आमचा देह आम्हाला परत करेल अशी आशा बाळगून पंचमहाभूतांनी बहुत वर्षे वाट पाहिली, तरी जीव कशाला त्या संबंधाने विचार करून गोष्ट काढतो आहे. शेवटी पाहून निरुपाय झाला तेव्हा पंचमहाभूतांनी यमराजापाशी फिर्याद गुजरली. आता शेवटी पंचमहाभूतांनी यमराजाकडे फिर्याद गुजरली. जसं की ग्रामपंचायतची जी महाजनवाडी त्या व्यक्तीनं सोडली नाही, तशी इकडे पंचमहाभूतांनी दिलेलं शरीर देवदेव न करता त्यांनी ते देवदेवही केला नाही, धार्मिक कर्तेही केलं नाही किंवा आत्मज्ञानही करून घेतलं नाही आणि ते परतही देव वाटत नाही. तर शेवटी पाहून निरुपाय होणं असणार. मग पंचमहाभूतांनी यमराजापाशी फिर्याद गुजरली. उदरते वेळी पुढे लिहिल्याप्रमाणे तक्रार केली की अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या बहाणा करून आमच्याकडून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला आहे, पण बोलल्याप्रमाणे याने मोक्षाचं तर काही केले नाही ते नाहीच, आणि उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला आहे, तर आमचा देह आम्हाला याचकडून परत देवावा ही वादीची तक्रार ऐकून यमराजाने आपल्या स्वतःचा एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला आपणा समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली. मग त्यावेळी मला यावेळी येण्यास फुरसत नाही, माझे निकडीचे काम आहे, आताच मला येवत ना असे बहाणे करून मी येत नाही असे सांगण्याची काय त्याची छाती झाली नाही. आपण जाणार असे ऐकून आपले स्त्री पुत्राधिक संबंधी धाय रडत आहेत असे पाहूनही त्यास एकदम सोडून देऊन स्वतः यमराजाच्या दूताबरोबर त्यास यमलोकात जावे लागले. तेव्हा यमराजाने त्यास विचारले की हा पंचमहाभूताचा देह तू पंचभूतास परत का देत नाहीस?
तेव्हा अज्ञानी जीव म्हणू लागला की हा देह माझा आहे, याविषयी पंचभूताशी माझा काय संबंध आहे. तर अज्ञानी जीवाला असं कळत नाही की हा देह पंचमहाभूताचा असतो, 5 तत्वांचा बनलेला आहे असं अज्ञानी देहाला कळत नाही. तेव्हा पंचमहाभूतांनी हा स्थूल देह, सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले. पंचमहाभूतांनी असं शाबित केलं की हा स्थूल देह, सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले. त्या 4 वेद, 18 पुराणे वगैरे सर्व शास्त्रांनी प्रमाणरूप साक्षी दिल्या. अर्थातच अज्ञानी जीवाला हा देह आपला आहे असे सिद्ध करता आले नाही. तेव्हा यमराजाने दुसऱ्याचा देह आपला आहे असे मानल्याबद्दल त्या अज्ञानी जीवाला 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले. त्यावेळी ठराव केला तो असा, त्याने पंचमहाभूतांचा देह त्यास परत दिल्या वाचून त्याला या कैदेतून बाहेर पडता यावायचे नाही. यास्तव बा शिष्या, देह हा पंचमहाभूतांचा आहे, सबब तो तू आपला आहे असे समजू नकोस आणि त्यांचा त्यास परत म्हणून परत कर, म्हणजे देह दृश्य आहे. देह दृश्य आहे म्हणजे जी दृश्य वस्तू असते ती वस्तू आपण नसतोच माय बाप हो. कारण पंचमहाभूताची वस्तू दृश्य आहे आणि दृश्य वस्तूमध्ये आपल्यामध्ये फरक असतो. कारण दृश्य वस्तू वेगळी असते आणि आपण वेगळे असतो. याच्यावरून हा देह मी नाही हे सिद्ध होतं आणि देह पंचमहाभूताचा आहे याच्यावरून माझा नाही हे सिद्ध होतं. त्यामुळे तो आपण नाही आणि तो पंचभूत असल्यामुळे आपलाही नाही असा मनात विवेक करून देहावरील अहंता ममता टाकून द्यावी. शिष्य म्हणतो हा देहाचा तुम्ही द्रष्टा आहेत म्हणून द्रष्टा आहे म्हणून देहच तुम्ही नव्हेत आणि देह पंचमहाभूताचा असल्यामुळे तुमचाही नाही असे गुरु महाराज आपण मला सांगितले. पण पंचमहाभूते म्हणतात ती कोणती ते मला ठाऊक नाही, तर त्यांची नावे मला सांगावी. गुरु म्हणतात आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. शिष्य म्हणतो आपण सांगितलेल्या पंचभूतांचे भाग माझ्या शरीरात तर मला स्पष्टपणे दिसत नाहीत. अशा असून या देहास पंचमहाभूतांचा देह काय म्हणून म्हणावायचे बरे. गुरु म्हणतात अरे बाबा, विचार करून शोधून पाशील तर ते तुला समजेल. तुझ्या शरीरामध्ये जितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा आहे, द्रवीभूत रसरूप जितका भाग आहे तितका आपाचा पाण्याचा आहे, उष्ण भाग जितका आहे तितका तेजाचा आहे, चलनवलनाधिक वायूच्या योगाने होते. तर अशा सर्व क्रिया वायूच्या आहेत आणि पोकळी म्हणून जेवढे आहे तेवढा आकाशाचा भाग आहे. तर शिष्य म्हणतो की हा देह पंचमहाभूतांचा आहे असे आपण संक्षेपाने सांगितले, पण ते विस्तारपूर्वक कळण्यासाठी स्थूल देहात पंचमहाभूतांची वेगवेगळी तत्वे कोणती आहेत ते कृपा करून सांगावी. गुरु म्हणतात स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक पुढील प्रमाणे दिलेले आहे. स्थूल देहाच्या कोष्टकावरील टीकाही पुढे दिलेली आहे. आकाशाची 5 तत्वे आहेत, त्यांची नावे काम, क्रोध, शोक, मोह, भय अशी आहेत. तर या आकाशाचे 5 तत्व आहेत. वायूची 5 तत्व चलन, वलन, धावन, प्रसरण, अंकुचन. तेजाची शुदात्रशाल, शनिद्रा, कांती. आपाची शुक्र, शोणित, लाला, मूत्र, श्वेत. पृथ्वीची अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. अशा प्रकारचे 5चे 25. तर ह्या सर्वांना आपण जाणतो आणि ही तत्वेच तुम्ही नाहीत, ही तत्वे 5चे 25 आहेत आणि याचे आपण साक्षी द्रष्टा आहोत. आणि हे ध्यानात धरून कामाधिकाचा त्याग करावा असे मला माझे तुम्हाला सांगणे आहे. कामाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे रावणास अत्यंत दुःख झाले आणि त्यांचे राज्य गेले. यासाठी कामाचा त्याग करावा म्हणजे आपण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांचा त्याग करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपलं जन्म मरण चुकू शकत नाही. म्हणून हा देह दृश्य असल्या कारणानं हा देह मी नाही आणि हा देह माझा नाही म्हणजेच पंचमहाभूताचा आहे असं समजून घेऊन याच्यावरली आसक्ती टाकून देऊन, म्हणजेच शब्दस्पर्श रूप रसगंध याची आसक्ती टाकून देऊन आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत आणि सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आस्ती भाती प्रिय रूपानं जग भरून उरलेलो आहोत असं आपण दृढ अपरोक्ष ज्ञान आपल्या व्रतीला झालं तर याला साक्षात्कार असं म्हणतात. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. काय थोडं फार का होईना शॉर्ट मध्ये घेतला होता मुक्ताबाई. शॉर्ट मध्ये घेतलं का?